ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरीवर अभिवादन करून मुंबईच्या दिशेने जात आहेत. एक दिवसाची सरकारने त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देखील दिली. खरं तर आंदोलन करायला कुणालाही अडचण असण्याचं कारण नाही आणि न्यायालयानं जो निर्णय घेतलाय तो घेतलाय. आता याच्यामधून शासन कसा मार्ग काढतंय हे बघितलं पाहिजे. कारण बेकायदा मागणी आणि बेकायदा आंदोलन जर होत असेल तर जरांगेंना कुठली शिक्षा लागणार हे आम्ही बघतोय. शासनाने अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत. एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी, त्याचबरोबर 5,000 लोकांनाच परवानगी दिली. खरं तर त्यांना प्रतिबंध केलेला आहे. त्यांच्यावरती केस दाखल झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे असं त्या कलमानुसार निदर्शनास येतं. समजा कायदेभंग केला तर अटक झाली पाहिजे. तर कशामुळे अटक झाली पाहिजे? आज सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईतली व्यवस्था, मुंबईतली रहदारी, एवढा मॉब घेऊन जाणं, परत बेकायदा मागणी करणं, ते जी मागणी करतायत त्याच्यावर न्यायालयाची ऑलरेडी कितीतरी जजमेंट आलेली आहेत. शासनानं ते जे मागणी करतायत त्याच्या व्यतिरिक्त शासनानं 10% SCBCचं आरक्षण दिले. सरकारने जी अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याची जर त्या अटी शर्ती त्यांनी पाळल्या नाहीत तर त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी तुमची मागणी. हो, लक्ष्मण हाकेवर जर गुन्हा दाखल होत असेल तर जरांगे पाटलावर का गुन्हा दाखल होऊ नये? आम्हाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय आहे का? ते जास्त माणसं घेऊन आलेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि असं काय आहे का? त्यामुळं शासनाचं काम करावं आणि त्यांना काहीतरी फॅक्ट समजावून सांगाव्यात जरांगे पाटलांना. जर फॅक्ट समजावून नाही सांगितल्या तर महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होऊ शकतं. यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मुंबईमधून माघार नाही आणि येताना ओबीसीतूनच आरक्षण घेऊन येणार अशा प्रकारचं जरांगे पाटलांकडून सांगण्यात येतं. हे बघा, 10% एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री असताना 10% SCBCचं आरक्षण मराठा बांधवांना दिलेलं आहे. जरांगेंची मागणं होती की आमची लेकरं गरीब झाली, आमच्या लेकरांना ऍडमिशन भेटत नाहीत म्हणून SCBCचं आरक्षण दिलंय, त्याचा लाभ घेत आहेत आता. आणि मग असं असताना आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणणं म्हणजे पूर्वी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं होतं. आता मराठा तेवढा मेळवावा आणि ओबीसी मुळा सकट संपवावा असं जरांगेच्या मागणीचा अर्थ होतो. म्हणून ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला आंदोलन पुकारतील आणि त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या 10 पट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल. महाराष्ट्र शासनाला आमची वॉर्निंग आहे, अल्टिमेटम आहे. तुम्ही जर अशा पद्धतीचं काय GR काढायच्या भानगडीत पडला तर ओबीसी परत मुंबईकडे येईल आणि ओबीसीचं जे रौद्र रूप तुम्हाला बघायला भेटेल ते तुम्ही न भूतो न भविष्यती असेल. हा इशारा नेमका कोणाला आहे? मुख्यमंत्र्यांना आहे की सरकारला आहे? नेमका कोणाला आहे? कारण जर अंमलबजावणी झाली तर मुख्यमंत्र्यांकडूनच होणार आहे. मुख्यमंत्री सत्तेतल्या सगळ्या लोकांना ना, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व पक्ष, सगळ्याच लोकांना आहे ना. कारण की जरांगे पाटलांनी यापूर्वीच काल अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तुती केलेली आहे. हे बघा, जरांगे कधी कुणाची स्तुती करतील आणि कधी कुणाच्या रसदीवर आंदोलन उभं करतील याचा नेम नाही. एका बाजूला मुख्यमंत्र्यांची आयमाई काढत असताना त्याच मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार आणि त्यांचे आमदार, त्याच आमदारांनी पूर्ण रसद जरांगेंना मराठवाड्यामध्ये पुरवली. म्हणजे तुमचा असा आरोप आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरांगे पाटलांना रसद पुरवतात? नाही, मी असं नावं घेत नाही, पण त्यांचे आमदार खासदार सहभाग घेत ना त्यामध्ये. शरद पवारांचे खासदार सहभागी आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंडू जाधव त्यामध्ये सहभागी आहेत, त्यामध्ये अजितदादा पवारांचे आमदार सहभागी आहेत. नुसते सहभागी नाहीत, बॅनर, रसद, फ्युएल, माणसं, गाड्या, घोडं, हे इथल्या आमदार खासदारांच्या करवी. हे तुमचा जो हा दावा आहे की एकनाथ शिंदेचे आणि अजित पवारांचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते जरांगेंना रसद पुरवत आहेत, मात्र ते सरकारमध्ये आहेत आणि या सगळ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारच कुठेतरी अडचणीत येतं. हे बघा, हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा फीडबॅक घ्यायला सांगा. आमदार खासदार हे कायद्याचे सभागृह आहेत आणि सर्व समाजाचे खासदार आहेत, पण ते जरांगेच्या आंदोलनाला त्यांनी रसद पुरवली की नाही, पाठिंबा दिला की नाही, त्यांच्या मीटिंगमध्ये गेले की नाही, हे एकदा अभ्यास करा ना. त्यामुळं वर जरी जरांगे देवेंद्र फडणवीस साहेबांना जरी आयमाई काढत असतील
तरी त्यांच्याच सत्तेमध्ये सहभागी असलेली विरोधामधली माणसं जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. त्यामुळे ओबीसी चिंतेत आहे. कारण ओबीसीच्या बाजूने कोणच बोलायला तयार नाही. ओबीसीच्या बाजूने ना सत्ताधारी बोलतोय ना विरोधक बोलतोय, ना शिवसेना बोलते, ना राष्ट्रवादी बोलते, ना काँग्रेस बोलते, ना भाजप बोलते. त्यामुळे ओबीसीच्या बाजूने कोणी बोलत नाही म्हणताय तुम्ही. अनेक मंत्री जे आहेत ते ओबीसीचे आहेत. मग छगन भुजबळ असतील, जयकुमार गोरे असतील, अतुल सावे असतील, ओबीसीचे अनेक मंत्री आहेत, ते का मग भूमिका घेत नाहीये? या सगळ्या लोकांनी ओबीसीच्या मंत्र्यांनी आपला एक गट निर्माण केला पाहिजे आणि मुख्यमंत्री महोदयांना बोललं पाहिजे की बाबा आमचं ओबीसीचं आरक्षण हे सोशल जस्टिससाठी आहे, सामाजिक न्यायासाठी आहे. ओबीसीच्या मंत्र्यांना जरांगेंची मागणी योग्य वाटती म्हणून भूमिका घेत नाहीये. ते त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. खरं तर आता आमची एक लाईन आहे, जो जरांगेला पाठिंबा देईल आणि जो ओबीसीला पाठिंबा देणार नाही तो आमचा नव्हे. मग तो ओबीसी मधला बाय बर्थ असला तरी तो ओबीसीचा नेता होऊ शकत नाही. ओबीसीचं आरक्षण अडचणीत असताना, ओबीसीचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर असताना जर ओबीसीचे नेते बोलणार नसतील तर ओबीसीचा तो आमचा ओबीसीचा नेता असणार नाही. त्यामुळे बाय बर्थ असून चालणार नाही. तुम्ही ओबीसी विषयी भूमिका घ्या, नाहीतर आहेच मग तुम्ही ज्यावेळी निवडणुकीला उभा राहाल त्यावेळी आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारू. अनेक आमदार असतील, खासदार असतील किंवा सत्तेतील लोक असतील, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना दिसतात. तुम्ही सांगताय की तुमच्या ओबीसी मधील अनेक मंत्री आहेत, पण एकही मंत्री आजपर्यंत छगन भुजबळ सोडले तर ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ठाम भूमिका घेताना दिसत नाही. नेमकं काय त्यांच्यावर दबाव कशाचा? 10-15% मतांना घाबरून जर एवढ्या मोठ्या ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येला जर इग्नोर करणार असतील, आम्हाला सुद्धा एकत्र यावं लागेल आणि आम्हाला सुद्धा राजकीय व्हावं लागेल, राजकीय बोलावं लागेल. म्हणजे ओबीसी मंत्री आणि ओबीसी नेते 10-15% मताला घाबरतायत असं तुमचं प्रश्नच नाही. 10-15% मग तुम्ही तर म्हणताय आम्ही 50% आहोत. मग ते 50% आम्हाला पोलराईट करावे लागतील. त्या 50% आम्हाला राजकीय भान द्यावं लागेल. जर तुमच्या राजकारणातल्या या उदासीनतेमुळे जर तुम्हाला 1% बजेट मिळत नसेल, तुम्हाला वसतिगृह मिळत नसेल, तुमच्या लेकरा बाळांना स्कॉलरशिप मिळत नसेल तर ओबीसीने राजकीय हे सगळं ओबीसी जे नेते आहेत किंवा ओबीसी मंत्री आहेत यांचं अपयश तुम्ही मानत नाही? फील्डवर उतरायला पाहिजे ना. म्हणजे ओबीसीचे नेते फील्डवर नाहीत. फील्डवर उतरलं पाहिजे. बरं नाही उतरले, तुमच्यावर जबाबदारी आहे सगळ्यांची, तर तुम्ही ओबीसीच्या हक्काधिकारावर बोललं पाहिजे ना. फील्डवर उतरलं पाहिजे. ज्याला विधानसभेत बोलता येते त्यांनी विधानसभेत बोललं पाहिजे, ज्याला कॅबिनेटमध्ये बोलता येते त्यांनी कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे, ज्याला कुठंच बोलता येत नाही तिथं पब्लिकमध्ये बोललं पाहिजे, ज्याला काहीच करता येत नाही तिथं ओबीसीत जे लढणारे कार्यकर्ते आहेत त्याला मॉरल वाढल असं तरी वागलं पाहिजे. तुम्ही कसले ओबीसी नेते? जो क्षीरसागर आहे बीडचा आमदार, तो कसा ओबीसी नेता असू शकतो? जन्माला ओबीसी मध्ये आला म्हणून ओबीसी नेता असू शकतो का? तो जर जरांगेच्या व्यासपीठावर जात असेल, त्याला पाठिंबा देत असेल, त्याला कल्पना आहे का या गोष्टीची? जरांगेची मागणी मान्य झाली तर ओबीसीचं काय होईल याची कल्पना त्या काय क्षीरसागर नावाचा आमदार आहे, संदीप क्षीरसागर, असेल कल्पना त्याला की जरांगेची मागणी मान्य झाली तर ओबीसी मधल्या या छोट्या 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 घटकांचं काय होईल याची कल्पना त्या आमदाराला असेल? हे दुर्दैव आहे. ओबीसी जन्मानं असून चालणार नाही, तर ओबीसीची भूमिका घेणाऱ्याला ओबीसी नेता म्हणा असं मी ओबीसी बांधवांना अपील करेन. जरांगे पाटील तर आता मुंबईला निघालेले आहेत. त्यांच्या मागण्या त्या संवैधानिक पद्धतीने मागत आहेत. तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे आता? आम्ही ओबीसीला पोलराईट करू, ओबीसीला ओबीसी म्हणून एक करू. बास झालं जाती जातीच्या संघटना. आता जातीची नाही पातीची भाषा करायची. आता कास्ट नाही क्लासची भाषा करायची. आता ओबीसी म्हणून एक व्हायचं. ज्या आपल्या मतांच्या जोरावरती यांनी महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला, ज्या आपल्या ओबीसीच्या मतावरती सत्ता आपण बदलू शकतो, आता बदलायचं नाही. आता ओबीसीनी सत्तेमध्ये जायचं. यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये मुवमेंट उभी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या 1-2 दिवसामध्ये आम्ही जाहीर करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी जोडो अभियान म्हणा, ओबीसी संघर्ष यात्रा म्हणा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा म्हणा, चलो सत्ता की ओर म्हणा, काही म्हणा, ओबीसीना आम्ही पोलराईट करणार. आणि महाराष्ट्रामध्ये जर 10-12% लोकसंख्येला जर शासन एवढं घाबरत असेल तर मग 50% रस्त्यावर उतरले तर त्याची तुम्ही फक्त कल्पना करा. जरांगे पाटील मुंबईला निघालेले आहेत आणि जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी, आता लेखी पत्र नको, आश्वासन नको, अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईवरून परतणार नाही असं जरांगे पाटलांकडून सांगण्यात येते. जर शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली तर तुमची भूमिका काय असणार? ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ना. यांचा मराठा तेवढा मिळवावा, ओबीसी आरक्षण मुळासकट संपवावा, हे धोरण आहे यांचं. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, त्यांना
मुलांच्या शिक्षणाचं नोकऱ्याचं पडलेलं नाही. जरांगेला मुलांच्या शिक्षणाचं नोकऱ्यांचं पडलेलं नाही, तर जरांगेला पंचायत राजमधल्या गावगाड्यातल्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंतच्या राजकीय आरक्षणाचं पडलंय. कारण एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे एससीबीसीचं आरक्षण दिलंय, ज्याचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी आहे, ते त्यांना नको आहे, तर त्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. मराठा राजकारण वाढवा आणि ओबीसीला मुळासकट संपवा, हे धोरण जरांगेंचं आहे. राजकारण वाढवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे की जरांगेंना. मात्र राजकारणात लोकप्रतिनिधी जर आपण पाहिले तर मराठा समाजाचे जास्त आहेत. मग ते इथून पाठीमागे सांगतायत की आम्हाला मुलांचं नुकसान होतंय नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये, त्यासाठी आरक्षण पाहिजे. मग एससीबीसी दिलंय ना, चालू आहे ना एससीबीसीचं आरक्षण. बरं, त्याच्याही पलीकडे ईडब्ल्यूएस चालू आहे, इकॉनॉमिकल विकर शिक्षण. तुम्हाला ओबीसी मधलं का पाहिजे? पलुत्याच्या, आलुत्याच्या, भटके विमुक्त जाती जमातीच्या अनाथ माती कालवायचे. तो गेवराईचा विजयसिंह पंडित काल बोलला, मी क्षत्रिय आहे. काय बोलला? मी क्षत्रिय आहे. असं बोलल्यानं तुम्हाला मागासले पण प्रूव्ह होईल तुमचं. ज्याला क्षत्रियत्वाचा अभिमान आहे आणि जातीचा माज आहे, तो ओबीसी मध्ये इन्क्लूड होऊ शकतो. मी क्षत्रिय आहे. काढा फुटेज, मी देतो. तुमच्याच चॅनलनं घेतलेली ती मुलाखत, आमने सामने होतो. मी क्षत्रिय आहे बोलले ते. मग क्षत्रियाला कसं काय ओबीसी मध्ये आरक्षण मिळतं? ह्यांना जातीचा माज आहे गावागावात. गेवराई मतदारसंघामध्ये फक्त धनगराचा विचार केला तर 75,000 मतदान धनगराचं आहे, आणि मग बाकीचे बंजारा समाज 30-35,000, जवळजवळ 20-22,000 वंजारी समाज, आणि मग गावगाड्यातला सगळा बलुते आलोते सगळे ही जर मंडळी पकडली तर गेवराई मतदारसंघ कुणाचा? आणि माज कोण करतोय? विजयसिंह पंडित, त्यांची घराणी. आम्ही सगळे एक झालो तर काय होईल याचं? म्हणजे आमची मतं घेणार तुम्ही, निवडून जाणार तुम्ही, आणि आमच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करायला निघालेल्या जरांगेला तुम्ही पाठिंबा देणार, बॅनर लावून देणार, आणि देणार ते देणार. पुन्हा म्हणतोय मी देणार, मी दिलंय, आणि आम्ही सगळे एकत्र वागतोय. ओबीसीचे हक्क अधिकार उद्ध्वस्त करून तुम्ही काय एकत्रित वागताय? हा सवाल आहे ना. नक्कीच आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत हा सगळा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये पोहोचणार आहे. मात्र सरकारने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं जर पालन केलं गेलं नाही तर जरांगे पाटलांना गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी लक्ष्मण हके यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.